आपण पाहत आहात PB न्यूज। मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। चला जाऊ कवितेच्या गावा या विशेष कार्यक्रमाचा आज आपण प्रारंभ करत आहोत। या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर कवी आहेत प्राध्यापक डॉक्टर अरुण अहिरराव। बहुआयामी बहुगुण व्यक्तिमत्व, बहुभाषिक वक्ता, कवी, गायक, समाजसेवक अशी त्यांची ओळख आहे। हिंदी, मराठी, बंगाली, अहिराणी व तेलुगू भाषेत त्यांनी अनेक गाणी सादर केलेली आहेत। त्यांचे 3 कविता संग्रहसुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत। ये आईने तू बता देना, मन यवन म खानदेश, अरुणोदय हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत। त्यांच्या समाजसेवी कार्याबद्दल त्यांना विविध संस्था संघटनेने गौरवलेलं आहे। त्यामध्ये त्यांना मंत्रालय भारताचा कलाभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे। आपल्या परिवर्तन क्लबचा त्यांना राज्यस्तरीय रमाई पुरस्कार सुद्धा प्राप्त आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त आहे। ते इंग्रजीचे प्राध्यापक असून डोंबिवलीतील महिला विद्यालयामध्ये प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीच्या आपल्या सर्वांच्या या चॅनलच्या आगळ्या वेगळ्या एका विलोभनीय कार्यक्रमाच्या प्रारंभासाठी उपस्थित झाल्याबद्दल मी परिवर्तन एक लोकचळवळीचा संयोजक म्हणून आणि या चॅनलचा संपादक म्हणून अहिरराव सर आपलं मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद। आज आपण एक नवा इतिहास रचतोय चळवळीच्या माध्यमातून आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपण आपला बहुमोल वेळ या सत्कार्यासाठी दिला त्याबद्दल मी प्रथमच आपला शतशः ऋणी आहे। आपण एक बहुआयामी बहुगुणी व्यक्तिमत्व आहात आणि आंबेडकरी चळवळ असेल, बहुजन चळवळ असेल, परिवर्तनवादी चळवळ असेल, या चळवळीमधलं आपलं योगदान उल्लेखनीय असं आहे आणि त्यामुळेच आपण एकमेकाशी जोडल्या गेलेले आहोत। या कार्यक्रमाचा आरंभ जेव्हा करण्याची संकल्पना माझ्या जीवनात आली तेव्हा अनेक नामवंतांची नाव होती आहेत आपल्यासोबत, अनेक सहकारी साहित्यिक आहेत, परंतु आपला आग्रह होता आपल्यापासून हा प्रारंभ व्हावा आणि आपण हा वेळ दिला त्याबद्दल मी आपला ऋणी आहे। आपल्या कविता अजरामर आहेत, विशेष म्हणजे त्याला लयबद्धता आहे, त्याच्या गीतांचं रूपांतर झाल्यामुळे ते लोकांना फार आवडत आहेत, मनाला साथ घालतात आणि तुमच्या कवितेचं वेगळेपण आहे। त्याच्यामध्ये तुम्ही रमाई म्हणता, बुद्ध म्हणता, भावसाहेब म्हणता, जिजाऊ म्हणताय, सावित्री म्हणताय, किंवा अनेकांना भावत आहे, ते तुमचं वेगळेपण आहे। तुमचे 3 काव्यसंग्रह पण आहेत, तुमचं खूप मोठं व्याख्यान तुम्ही सगळीकडे देत आहात, हे सगळी आपण माहिती आपण घेणारच आहोत। मी अधिक वेळ न घेता चळवळीचा कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने चळवळीच्या बाबतीत 2 ओळी बोलतो आणि मी तुमच्याकडे सर्व सूत्र तुमच्या स्वाधीन करतो। तो साथी धनवान रे, तो साथी धनवान रे, जो देतो योगदान रे, तो साथी धनवान रे, जो देतो योगदान रे,
चळवळ त्या गावरत्याच्या ही उभी राहिली, भेद गाडते मन जोडते, रूढी मोडते खोटे तोडते, भेद गाडते मन जोडते, रूढी मोडते खोटे तोडते, नीती सांगते बेकी चिरते, रूढी मोडते खोटे तोडते. या प्रसंगी मी एवढ्याच भावना व्यक्त करतो आणि माझा संपूर्ण वेळ आपल्याला देतो. आपण आपला आगळा वेळ हा जो कार्यक्रम आहे, चला जाऊ कवितेच्या गावा, त्याचा प्रारंभ करावा, जो उद्घाटन आपण करावा आणि प्रारंभ करावा अशी मी आपणास विनंती. नमस्कार, गुड इव्हिनिंग, जय भीम साहेब. सर्व प्रेक्षकांना सुद्धा नमस्कार, गुड इव्हिनिंग, जय भीम, नमो बुद्धाय. जाऊ कवितेच्या गावाच्या 5 भाषेतली गाणी आहेत, बेंगॉली, तेलुगू, मराठी, हिंदी, अहिराणी. आणि मला जरा भाषेची खूप आवड आहे. बघूया त्यात आपल्याला मी किती मनोरंजन करू शकतो, प्रबोधन करू शकतो. सुरुवातीला एक अरुणोदय नावाचं माझं एक पुस्तक आहे, कवितेचं पुस्तक मराठीचं, ते मी तुम्हाला दाखवतोय. त्यातलं एक गीत मी टायटल सॉन्ग घेतोय अरुणोदय, आणि मीच चाल लावलेली आहे आणि मीच लिहिलंय. बघूया. आणि ते आमा म्युझिक ओरिजिनल याच्यावर हे गाणं तुम्हाला अवेलेबल आहे युट्यूबवर. तर ऐकूया तर अरुणोदय. ओके ओके. कोंबड आरवलं तांबड फुटलं, कोंबड आरवलं तांबड फुटलं, निरोप द्या त्या निशेला, बघा अरुणोदय झाला, बघा अरुणोदय झाला. नटली सृष्टी सोडा सुस्ती, नटली सृष्टी सोडा सुस्ती, येऊधान आनंदाला, बघा अरुणोदय झाला, बघा अरुणोदय झाला. अज्ञानाच्या अंधारावर ज्ञान प्रकाशाने करामा, अज्ञानाच्या अंधारावर ज्ञान प्रकाशाने करामा. प्रज्ञावान होऊन सांगा उच नीच कोणी ना जगा, बुद्धवाणीने बदलून गेला, बुद्धवाणीने बदलून गेला, क्रूर अंगुली माला, बघा अरुणोदय झाला, बघा अरुणोदय झाला. बंड हे करून उठण्या गुलामाला, जाणीव द्या गुलामीची, स्वत्वाची जाणीव होऊन मोडेल रूढी तो सलामीची. बंड हे करून उठण्या गुलामाला, जाणीव त्या गुलामीची, स्वत्वाची जाणीव होऊन मोडेल रूढी तो सलामीची. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी, भाकरीपेक्षा इज्जत प्यारी, असते मानवाला, बघा अरुणोदय झाला, बघा अरुणोदय झाला. विश्वाचा उद्धार करण्या सुज्ञांनी आता पुढे यावे, राजकारण समाजकारण त्यांनीच आता हाती घ्यावे. विश्वाचा उद्धार करण्या सुज्ञांनी आता पुढे यावे, राजकारण समाजकारण त्यांनीच आता हाती घ्यावे. मानव कल्याण करण्यासाठी, मानव कल्याण करण्यासाठी वाहून घेण्या स्वतःला, बघा अरुणोदय झाला,
बघा अरुणोदय झाला, कोंबड आरवलं, तांबड फुटलं, निरोप द्याच्या निशेला. बघा अरुणोदय झाला, बघा अरुणोदय झाला. नटली सृष्टी सोडा सुस्ती, नटली सृष्टी सोडा सुस्ती, येऊदान आनंदाला. बघा अरुणोदय झाला, बघा अरुणोदय झाला. थँक्यू. खूप छान, अप्रतिम सर. आणि कार्यक्रमाचा पण तुम्ही अरुणोदय केला, प्रारंभ केलाय. खूप अप्रतिम गीत होतं आपलं रचना. तर माझं एक हे आवडतं गीत आणि माझे बाबासाहेबांना मी प्राणाहून जास्त मानतो, परंतु तितकंच मी माता रमाईंना सुद्धा मानतो. आणि मग माता रमाईवर आधारित माझं एक कवितेचं पुस्तक आहे हिंदी, हे आईने तू बता देना. माझ्या कवितेचं एक वैशिष्ट्य आहे, मी सर्व मिक्स कविता ठेवत असतो. एकच फक्त तळवळत पाय असं न म्हणता सर्व प्रकारच्या कविता मी ठेवत असतो. पण त्या कवितेमध्ये मी आता माता रमाई मी हिंदीमध्ये लिहिलेली आहे. तर हिंदीचं एक कविता माता रमाईवर जी मी पिक्चरच्या चालीवर म्हणतो ते तुमच्यासाठी म्हणत असतो, पिक्चरच्या गाण्याच्या. बघूया. तू माता रमाई, तू माता रमाई, दिल में हमारे जगह है बनाई, बाबा साहब की पत्नी, हम सब की माई, तू माता रमाई, दिल में हमारे जगह है बनाई, बाबा साहब को गर तू साथ न देती, बाबा साहब को गर तू साथ न देती, उनकी सही में इतनी तरक्की न होती, मेहनत करके तूने गृहस्थी चलाई, तू माता रमाई, अकेले ही किया तूने दुखों का सामना, अकेले ही किया तूने दुखों का सामना, पति युग पुरुष बने ये थी तेरी कामना, पति युग पुरुष बने ये थी तेरी कामना, घर की जिम्मेदारी तूने अकेले उठाई, तू माता रमाई, लेते हैं नाम अब हम सुबह शाम तेरा, लेते हैं नाम अब हम सुबह शाम तेरा, सदियों तक नहीं भूलेंगे एहसान तेरा, सदियों तक नहीं भूलेंगे एहसान तेरा, तेरे पति ने अरुण को पहचान दिलाई, तू माता रमाई, दिल में हमारे जगह है बनाई, बाबा साहब की पत्नी, हम सब की माई, तू माता रमाई, दिल में हमारे जगह है बनाई. जय रमाई. खूप खूप छान. तर या
माता रमावर आधारित मी कविता लिहिलेली होती आणि बऱ्याच जणांना ती आवडते आणि त्यामुळे ती आपोआपच मला सादर करावीशी वाटते. एक मिनिट. तर आता आपल्या समोर एक जनरल कविता मी सादर करतो. ती गेय न होता मुक्त छंदातली म्हणूया किंवा यमक मध्ये म्हटलं तरी चालेल. तर ही कविता सहज एका कोर्सला गेल्यावर मला सुचली होती आणि प्राचार्य पदावर होतो आणि प्रभारी प्राचार्य 3 महिने होतो एका वेळेला 2005 ला आणि मुंबई विद्यापीठात एका रिफ्रेशर कोर्सला गेलो. तर सर्वांचे त्यावेळेला जेव्हा पदावर होतो थोड्याच पद सोडून फक्त 5-10 दिवस झाले होते आणि मी कोर्सला गेलो. तर त्यावेळेला मला कोणाचाही फोन वगैरे आला नाही. तर मला इतका कंटाळा आला ना, मुलांचा ना आईचा वडिलांचा भाऊ बहीण कोणी असतील नातेवाईक स्टाफ मेंबर. मला वाटलं बापरे कोणी कोणाचं नसतं असं मला सहज त्या दिवशी बोर झालं आणि तेव्हा मी तिथं कोर्समध्ये रिफ्रेशर कोर्स मुंबई विद्यापीठात लिहून टाकली ती कविता आणि ती लोकांना सगळ्यांना आवडते. आणि मग मी ज्यांनी फोन नाही केला त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हटलं, तुम्ही फोन केला नाही तेव्हा माझी एक कविता तयार झाली. तर आता ही जनरल कविता मी फक्त नॉर्मल मध्ये वाचून दाखवतो, म्हणजे हे नाही. ओके. तिथं कवितेचं शीर्षक आहे कुणी कुणाचं नसतं. माझ्या अरुणोदय या कविता संग्रहाची कविता आहे. कुणी कुणाचं नसतं. तसं पाहिलं तर कुणी कुणाचं नसतं. तसं पाहिलं तर कुणी कुणाचं नसतं, तरी सर्वांना आपलं म्हणून जगायचं असतं. तसं पाहिलं तर कोणी कुणाचं नसतं, तरी सर्वांना आपलं म्हणून जगायचं असतं. मिळणार धोका, मिळणार धोका हे गृहीतच धरायचं असतं, तरी रक्ताचं वा मानलेलं नातं जपायचं असतं. तरी रक्ताचं वा मानलेलं नातं जपायचं असतं. मिळणार दुःख हेही अगदी खरंच असतं. मिळणार दुःख हेही अगदी खरंच असतं, तरी मिळेल सुख या आशेवर जगायचं असतं. तरी मिळेल सुख या आशेवर जगायचं असतं. येणार मरण एक दिवशी हे माहीत असतं. येणार मरण एक दिवशी हे माहीत असतं, तरी मृत्यूच्या सत्याला विसरून जगायचं असतं. तरी मृत्यूच्या सत्याला विसरून जगायचं असतं. मेल्यानंतर विसरतील सारे हे मानून चालायचं. मेल्यानंतर विसरतील सारे हे मानून चालायचं असतं, तरी कुणीतरी करेल आपली आठवण. तरी कुणीतरी करेल आपली आठवण असं काम करायचं असतं. असं काम करायचं. थँक्यू. खूप छान. तर ही होती आपली एक साधी कविता. बाकी आपण याच्यात घालत होतो. एक कॉमेडी म्हणून एक मुद्दा मी हिंदी आणि मराठी अशी एक कविता बनवलेली आहे आपल्यासाठी. तर बघूया ती तुम्हाला आवडेल. एक तो सुद्धा मला प्रकार येतो हे मला दाखवायचं होतं आणि त्यानुसार मी ही कविता म्हणतोय आपल्या समोर. मराठी हिंदी असं मिक्सिंग छोटस एक कॉमेडी टाईप मुद्दाम केलंय तर लोकांना तोही प्रकार आवडावा म्हणून. ए आईने तू बता देना या कवितेच्या पुस्तकातलं ते आहे. तू चल मेरी सरू ऐसी गुस्सा नको करू. तू चल मेरी स्वरू ऐसी गुस्सा नको करू. तुझे नशा कैसी चढली. जशी मावळ्याच्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. तू चल मेरी सरू ऐसी गुस्सा नको करू. तुझे नशा कैसी चढली. जशी मावळ्याच्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. कोई नहीं है राहों में आजा तू मेरे बाहों में. कोई नहीं है राहों में आजा तू मेरे बाहों में.
रोज रोज आती है ख्वाबों में, जाएंगे हम तो ढाबों में। बघ तंदूर रोटी खाऊ अन छोले मटर खाऊ, खाऊ अन्नाची त्या इडली। बघ तंदूर रोटी खाऊ अन छोले मटर खाऊ, खाऊ अन्नाची त्या इडली। जशी मावळ्याच्या उन्हात केवड्याच्या बनात, नागिन सळसळली। आंखों ने तेरे फासा है, यौवन भी तेरा खासा है। मैं जल बिन तरसा मासा है, ये दिल तेरे होठों का प्यासा है। आंखों ने तेरे फासा है, यौवन भी तेरा खासा है। मैं जल बिन तरसा मासा है, ये दिल तेरे होठों का प्यासा है। मध्ये फोन आलाय, थोडा व्यत्यय आलाय. मैं जल बिन तरसा मासा है, ये दिल तेरे होठों का प्यासा है. अग प्रेम रंगी नाव, गाणं प्रीतीचं हे गाव, दुनिया अरुणला जरी नडली. अग प्रेम रंगी नाव, गाणं प्रीतीचं हे गाव, दुनिया अरुणला जरी नडली. जशी मावळ्याच्या उन्हात केवड्याच्या बनात, नागिन सळसळली. तू चल मेरी सरू, ऐसी गुस्सा नको करू, तुझे नशा कैसी चढली. जशी मावळ्याच्या उन्हात केवड्याच्या बनात, नागिन सळसळली. तर हे थोडस मुद्दाम कॉमेडी टाईप मी एक गीत घेतलं होतं. आता एका अहिराणी मधलं अजून एक गीत घेतो. थोडं ते यासाठी घेतोय की माझ्या स्वतःच्या गावावर मी आधारित अहिराणीत मुद्दाम लिहिलेलं आहे. माझं गाव मी कसा वाढलो, माझं गाव कसं आहे, माझ्या गावातले लोक कसे, जमीन कशी वगैरे वगैरे याच्यावर लिहिलेलं आहे. तर बघतो मी तेही आवडेल. अहिराणी तशी सोपी आहे, समजू शकता. तर ऐकूया. जळगाव जिल्हा मा भडगाव तालुका मा, जळगाव जिल्हा मा भडगाव तालुका मा, वाघी वडायाना जोडे येस हाय मै गाव मन, हाय हाय मै गाव मन. खानदेश मासो भी दिखस मै गाव मन, खानदेश मासो भी दिखस. मी व्हायनू प्रोफेसर, भाऊ हा पीसर, बाप मना होता हेडमास्तर, ओ बाप मना होता हेडमास्तर. बहिणी दिन्या चांगला घरमा, पाहुणा बिशेतच हा पीसर, देखा मना पाहुणा बिशेतच हा पीसर. माय मनीषे लक्ष्मी तिलकसानी नाही कमी, माय मनीषे लक्ष्मी तिलकसानी नाही कमी. लोके मास्तरीन बायजा म्हणतस हाय मै गाव मन, हाय हाय मै गाव मन. खानदेश मासो भी दिखस, जमीन से पांढरीनी आणि मयानी, अजून शेरायची कन्नी, ओ अजून शेरायची कन्नी. काढतस तिनामा समदा पीक, भाजीपाला बी निघत, देखा तठे भाजीपाला बी निघतस. रमता बाबा ना जोडे नागझेरी बेलवाड्या, लवण नामे यवस हाय मै गाव मन, हाय हाय मै गाव मन. खानदेश मासो भी दिखस हाय मै गाव मन, खानदेश मासो भी दिखस. देखा बोर शेत चिचा कैठ शेत, झाड शेत आवया आंबाना,
हो झाड शेतावया आंबाना. लोके करतस खेती काम, काही मोठा होतच शिकीसन. देखा काही मोठा होतच शिकीसन. कष्ट करीसन देखा कमाडतस त्या पैसा. कष्ट करीसन देखा कमाडतस त्या पैसा. समजा आबादानी महारातच हाय मैगाव मन. हाय हाय मैगाव मन. कांदेच मासो भी दिखस. जळगाव जिल्हा बळगाव तालुका मा वाघी वडायाना जोडे येस. हाय मैगाव मन. हाय हाय मैगाव मन. खानदेस मासो भी दिखस. तर या गाण्यामध्ये आमच्या अहिराणीमध्ये ळला य वापरतात. म्हणजे माझ्या गावाचं नाव खरं मळगाव आहे. मग मी मळगाव म्हटलं. आमच्या गावाजवळ वाघळी आहे, त्याला वाघी म्हटलं. असा बऱ्याचदा असा प्रकार होतो आणि ते गाणं लोकांना आवडतं. मला असं वाटतं आपल्यालाही आवडलं असेल. बघूया. तर एक असंच माझं आवडतं गीत मी अजून एक केलंय. सध्या पावसाळा आहे आणि त्याच्यावर एक गीत म्हणतो आणि त्यालाही प्रचंड टाळ्या मिळतात. लोकांना खूप खूप आवडतं. त्या अजून म्हणजे फेसबुकवर वगैरे कविता संमेलनात गायलेले खूप दाद मिळाली. अजून पुस्तकात प्रकाशित नाही झालं. जेव्हा आता दुसरा कविता संग्रह प्रकाशित करेल त्याच्यात ते टाकणार आहे मी. ओके. हे मी चाल माझी स्वतःची आहे आणि स्वतः लिहिलं. एका गायिकेला ते गाणं हवं होतं, तर मला पावसावर लिहून द्या. दोन वर्षापूर्वी मागितलं होतं. मी त्यांच्यासाठी लिहिलं, पण त्यांनी काही रेकॉर्ड केलं नाही. तर मग मी स्वतःच ते गाणं गातोय आता. डोंगर दऱ्यात असाव माझ्या सजनाच गाव. डोंगर दऱ्यात असाव माझ्या सजनाच गाव. पावसानं तेथे सदा बरसत राहावं. डोंगर दऱ्यात असाव माझ्या सजनाच गाव. मंतरल्या पाखरांची गंमत असावी. लहरी वाऱ्याची अस्सल जम्मत असावी. निळ्या आभाळी तान मधुर यावी. निळ्या आभाळी तान मधुर यावी. हिरवा शालू नेसून धरणी नटावी. हिरवा शालू नेसून धरणी नटावी. पाण्यानं धावावं नदीनं वहावं. पाण्यानं धावावं नदीनं वहावं. झाड वेलींनी मुक्त बहरून जावं. डोंगर दऱ्यात असावं माझ्या सजना. माझ्या सजनाच गाव. डोंगर दऱ्यात असावं माझ्या सजनाच गाव. पावसानं तेथे सदा बरसत राहावं. डोंगर दऱ्यात असावं माझ्या सजनाच गाव. मंतरल्या पाखरांची गंमत असावी. लहरी वाऱ्याची अस्सल जम्मत असावी. निळ्या आभाळी तान मधुर यावी. निळ्या आभाळी तान मधुर यावी. हिरवा शालू नेसून धरणी नटावी. हिरवा शालू नेसून धरणी नटावी. पाण्यानं धावावं नदीनं वहावं. पाण्यानं धावावं नदीनं वहावं. झाड वेलींनी मुक्त बहरून जावं. डोंगर दऱ्यात असावं माझ्या सजनाच गाव. जेव्हा कोसळतील ह्या पावसाच्या सरी, प्रियानं माझ्या नाही ठेवावी दूरी.
जेव्हा कोसळतील ह्या पावसाच्या सरी, प्रियानं माझ्या नाही ठेवावी दूरी, लाडानं घेऊन त्यानं माझं नाव, लाडानं घेऊन त्यानं माझं नाव, प्रेमात माझ्या डुंबून जाव, विसरून देहभान द्याव आलिंगन, विसरून देहभान द्याव आलिंगन, अरुण तेव्हा मर्दने भात लपाव, अरुण तेव्हा गर्द मेघात लपाव, डोंगर दऱ्यात असाव, माझ्या सजनाच गाव, पावसानं तेथे सदा बरसत राहाव, डोंगर दऱ्यात असाव, माझ्या सजनाच गाव, माझ्या सजनाच गाव, माझ्या सजनाच गाव. तर खूप खूप हा, बोला बोला. खूप खूप धन्यवाद सर. आपण अतिशय कमी वेळामध्ये खूप काही आम्हाला भ्रमंती करून आणलेली कवितेच्या विश्वामध्ये. सुरुवात तुम्ही अरुणोदयापासून केली. या कार्यक्रमाची सुरुवात अशी अरुणोदयापासून झालेली आहे. तशी चला जाऊ कवितेच्या गावात या कार्यक्रमात सुद्धा अरुणोदय होईल. आपला हा कार्यक्रम आमच्या सर्व प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे आणि ही सुरुवात आहे आणि हा कार्यक्रम आपण अधिक पुढे घेऊन जाणार आहोत. तुम्ही खूप चांगला वेळ दिला आणि आमच्या सगळ्यांना एक दिशा दिली या कार्यक्रमाला. साठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. आपणही मला या चॅनलवर गाण्याची, माझ्या कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांनाही माझ्या कविता आवडतील. पुन्हा त्यांच्यासाठी सांगतो, माझे 2 युट्यूब चॅनल आहेत. एक आहे डॉक्टर अरुण अहिरराव, डॉक्टर DR स्पेस अरुण अहिरराव. त्याच्यावर बरेच गाणे तुम्हाला मिळतील. आणि दुसरं माझ्या स्वतःच लिहिलेले, स्वतःच गायलेले ते आहे आमा म्युझिक ओरिजिनल. किंवा तुम्ही गाण्याचं नाव जरी टाईप केलं तरी होतं, की आता जसं बघा अरुणोदय झाला, तरी ते तुम्हाला नक्की दिसेल. नक्की